1 जानेवारी 2026 पासून एक नवीन ट्रॅफिकचा नियम हा लागू करण्यात आलेला आहे. हा नियम काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नवीन ट्रॅफिकचा नियम असा आहे की एका वर्षामध्ये तुम्ही 5 पेक्षा जास्त वेळा ट्रॅफिक रूल जर का ब्रेक केले किंवा ट्रॅफिक रूल्सचं जर का तुम्ही व्हायलेशन केलं तर तुमचे लायसन हे रद्द केले जाऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की 5 वेळा जर का रूल ब्रेक केल्यानंतर तुमचं लायसन हे परमनंटली रद्द केलं जाऊ शकतं का? रद्द केले जाऊ शकते असं म्हटलं आहे मी. काय केलं जाईल, ज्यावेळेस तुम्ही 5 पेक्षा जास्त वेळा ट्रॅफिक रूलचं व्हायलेशन कराल त्यावेळी तुमच्यावरती नजर ठेवली जाईल. तुम्ही जे रूल्स ब्रेक केलेले आहेत त्याचा एकदा स्टडी केला जाईल किंवा त्याचा एक रिपोर्ट काढला जाईल. त्यानंतर तुम्हाला एक नोटीस पाठवली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला त्या संबंधित अधिकाऱ्याकडे जाऊन किंवा आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन ते तुमचे म्हणणे मांडावे लागेल आणि तुमचे जे ब्रेक केलेले रूल आहेत त्याची इंटेन्सिटी किती होती हे तपासलं जाईल. ते संबंधित अधिकारी हे ठरवतील की तुमचं लायसन ठेवायचं की रद्द करायचं. पण हा रूल जो आहे तो गरजेचा होता. आजकाल बरीच लोक ही ट्रॅफिकचे जे रूल आहेत ते फॉलो करत नाहीत आणि त्यामुळेच खरं तर ट्रॅफिक जाम सारखी समस्या होते. आणि असे आणखीन एक सस्त नवीन नियम हे येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत. ते अंडर रिव्ह्यू आहेत आणि हे नियम लागू झाल्यानंतर भारतीय रोडवरती गाडी चालवणं एवढं सोपं राहणार नाही. तुम्ही जर का ट्रॅफिक रूल्सचं जर का व्हायलेशन केलं तर नक्कीच तुम्हाला मोठमोठे फाईन आणि तुमचं लायसन रद्द केलं जाऊ शकतं. अशा बरेचसे नियम हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कार रिलेटेड, ऑटोमोबाईल इंडस्ट्री रिलेटेड अशी माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती नेहमीच घेऊन येतो. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.